वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की कॉपीराईट काय येतं किंवा कोणती कारणं आहेत, कशामुळे येतं, हे आज मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या पहिल्या व्हिडिओला ज्यावेळेस कॉपीराईट आलं होतं ना, तो व्हिडिओ माझा होता नवरात्रामधला. कारण दांड्या आम्ही खेळत होतो आणि दांड्याचे जे सॉन्ग असतात ना, तर ते मी दांड्या खेळताना मी जे शूट घेतलेलं होतं ना, त्यात सॉन्ग आलेले होते काही. तर त्यावेळेस आहे ना मला फर्स्ट टाईम कॉपीराईट लागलं होतं त्या व्हिडिओला. नंतर सेकंड टाईम ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत असते ना, तर घरामध्ये टी व्ही चालू असला किंवा टी व्हीमध्ये सॉन्ग चालू असला किंवा आरवमची मोबाईल बघत असते एखाद वेळेस. आता हे दोन मोबाईल आहे ना, मी जे शूट करते हा आणि तो दुसरा एक, तर कधी कधी ती आहे ना त्या मोबाईलमध्ये बघत असते एखाद्या वेळेस यूट्यूबमधून जे पण ती बघत असते त्याचा खूप लाऊडली आवाज जर यात आला ना, अस्पष्ट आवाज येत होता एका व्हिडिओमध्ये, तर त्या व्हिडिओला पण मला कॉपीराईट आलं होतं. आणि मग म्हटलं जाऊ द्या, तर याच्यात गाणं असल्यामुळं म्हटलं आलं असेल कॉपीराईट दोन व्हिडिओला. पण नंतर मग सारखंच मला कॉपीराईटच येऊ लागले कसं काय. मग मी एकदम टेन्शनमध्ये आहे, म्हटलं कसं काय व्हायला असं, सगळ्याच व्हिडिओला कॉपीराईट यायले म्हटलं. मग आम्ही त्याच्यावर यूट्यूबलाच 2-3 व्हिडिओ पाहिले. मग ते तुम्ही असं जाऊन सॉन्ग गिऱ्याच करा, म्हणजे वाईटी स्टुडिओमध्ये आहे ना जायचं आणि आपलाच व्हिडिओ जिथं असतो ना, त्या व्हिडिओवर एक सिम्पल क्लिक केली ना की कॉपीराईट आहे. त्या कॉपीराईटवर परत क्लिक केलं ना, तर मग तिथं सॉन्ग गिऱ्याचं ऑप्शन येतं. त्या ऑप्शनला क्लिक केलं ना, तर जिथं जेवढ्या जागेत ते सॉन्ग लागलेलं आहे ना, तेवढा पोर्शन तुमचा कट होऊन जातो. आणि मग ते त्यावेळेस त्या व्हिडिओमधून ते हटलं. मग मी सगळ्या व्हिडिओला 4-5 व्हिडिओला जेवढं पण आलं होतं ना, तेवढ्या व्हिडिओला तीच मेथड यूज केली. तर मग ते कॉपीराईट तर गेलं, पण त्या व्हिडिओमध्ये झालं असं की त्या पोर्शनमध्ये ना, त्या व्हिडिओमध्ये आहे ना आवाजच येत नाही. आता बऱ्याचदा व्हिडिओ करताना चुका होतात. आता माझं कालचं पण मी खंडोबा दर्शन जो व्हिडिओ बनवला ना, त्यात दर्शनाची आणि किंवा बरीचशी एक क्लिप आहे ना डबल ॲड झाली. म्हणजे मला काय झालं, आता जुने जे रुळलेले यूट्यूबर आहे ना, त्यांच्याकडे वायफाय किंवा असे कनेक्शन असतील, कारण त्यांना डेली व्हिडिओ अपलोड करावं लागतं त्यांना. म्हणजे आता त्यांचं मॉनिटायझेशन ऑन झालेले, त्यांना पेमेंट सुरू आहे दर महिन्याचं. आता आपण नवीन यूट्यूबर आहे, आता मला अजून पेमेंट सुरू नाही किंवा मला नेटसाठी, म्हणजे आता दोन्ही मोबाईलमध्ये नेट आहे ना, कोणतं पण व्हिडिओ अपलोड करायचं झालं ना, कोणत्या पण एका व्हिडिओमधलं नेट हे उडूनच जातं. आता जे पण व्हिडिओ यूट्यूबर टाकते त्यांना माहीतच असेल की 6-8 जरी मिनिटाचा व्हिडिओ असला ना, 1.5 ते 2 GB नेट सहज चालल्या जातं. तर मला असं म्हणजे वायफायचं कनेक्शन आहे ना घ्यावंच लागणार आहे भविष्यात, कारण रेग्युलर त्याचमुळं आहे ना कधी कधी मला रेग्युलेशन ठेवता येत नाही व्हिडिओमध्ये, कारण नेटचा इश्यू येतो, नेट प्रॉब्लेम येतो. मला ती दर्शनाची क्लिप ॲड झाली ना, तर पण आपण आहे ना परत व्हिडिओ एडिट करायचं म्हणलं ना, तर परत तो इन शॉर्टमध्ये जाऊन आहे ना तो पोर्शन डिलीट करावा लागतो आणि परत तो व्हिडिओ अपलोड करावा लागतो. तर मग परत व्हिडिओ अपलोड करण्यात आहे ना परत 1 ते 1.5 GB नेट जातं. ज्यांच्याकडे वायफाय आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण आमच्याकडे काही वायफाय नाही. तर मला माझे रेग्युलर नेट जे आहे त्याच्यामध्येच मला डाउनलोड करावं लागतं. मग मी ते आणि विशेष करता पण येत नाही तसं. जर आपण व्हिडिओ ते हे आलं म्हणून डिलीट जर केला ना, तर यूट्यूबला डाऊट येतो की यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे व्हिडिओ डिलीट करताच येत नाही आपल्याला. डिलीट जर केले ना, तर तिथं परत स्ट्राईक येते. मग त्याच्यामुळं व्हिडिओ आहे ना पहिलेच क्रॉस चेक करून घ्यायचा. मी काय केलं, काल रात्री ना पप्पाचं नेट होतं, तर म्हटलं पप्पाचं नेट एक तर 11 वाजले, म्हटलं पप्पाचं नेट यूज करून घ्यावं, म्हणून मी ती गडबड केली काय व्हिडिओ टाकण्याची, आणि ते तसं झालं. म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही बनवला ना, तर एकदा तरी व्यवस्थित तो चेक करा. माझ्याकडून पेन आता लहान लेकरं असल्यामुळं किंवा कामाचा व्याप असल्यामुळं थोडंफार एखाद्या वेळेस एखादी क्लिप डबल ॲड होती किंवा असं काही होऊन जातं. पण ते डिलीट करायला जमत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणता असं काय टाकलं, नीटचं करायचं आहे,
म्हणजे नाही हे करता येते. एखाद्या वेळेस यूट्यूबला डाऊट येऊन जातं आणि त्यावेळेस पण कॉपीराईट येतं. ते तसं करता येत नाही म्हणून त्या तशा क्लिप राहून जातात. तर असा छोटासा प्रॉब्लेम पण येतो. आणि एखाद्या वेळेस आपण काही असं स्वप्न बघत असतो ना, त्यावेळेस असं झटून मागं लागायची माझी तर सवय. मी एखाद्या वेळेस आहे ना, मला म्हणजे पाहायला नेट, आता दोन्ही मोबाईलमध्ये नेट राहतं, पण माझ्या मोबाईलमधला मी जर व्हिडिओ टाकला ना, दिवस मला नेट राहत नाही, काहीच राहत नाही बघायला. पण मी ते कॉम्प्रोमाइज करते, कारण मला माझे म्हणजे मी जर आता हे काम हाती घेतलंय ना, तर मला वाटतं मी त्यात रेग्युलर पाहिजे. किंवा यूट्यूबर हा काही एक असा व्यक्ती नाही आहे आपल्याला सांगणारा की तुम्ही रेग्युलर काम करा किंवा काय. रेग्युलर यूट्यूब आहे ना, हे अल्गोरिथमवर चालतं. तुम्ही जेवढे रेग्युलर त्यात व्हिडिओ देसाल ना, तेवढं तुमचा व्हिडिओ आहे ना समोर पुश केला जातो, की त्यांना लक्षात येते की हा माणूस रॉयल आहे, याला काहीतरी यूट्यूबमध्ये काम करण्याची इच्छा आहे, हा रेग्युलेशन ठेवतो याच्यामध्ये. या हिशोबाने यूट्यूब तुमच्याकडे बघत असते. आणि काही यूट्यूबर म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला लक्षात पण येत असेल की ते म्हणतात रोज आम्ही तुम्हाला म्हणजे रोज काय कंटेंट घेऊन यावा, हा पण प्रश्न त्यांना कधी कधी पडतो. जे पण आता चांगले त्यांचे व्ह्यूज आहे, 4 लाख सबस्क्रायबर आहे किंवा 5-6 लाख सबस्क्रायबर आहे, त्यांनाही हा प्रश्न पडतो की आता काय कंटेंट आणावं एखाद्या वेळेस. म्हणजे हा प्रश्न ते करताना दिसतात, तुम्ही जर रेग्युलर बघत असाल त्यांचे. व्हिडिओ बनवताना आहे ना, आता जे पण आपल्याला समज सुचलं, आता मी याच्यावर मी व्हिडिओ करायलाच पाहिजे, तर त्याच्यावर लगेच स्टार्ट न करताय ना, पण ते जे टायटल आहे ना ते तुम्ही विसरून जाता. मला पण तसं बऱ्याचदा होतं. मी विचार करते आता मी याच्यावर व्हिडिओ करेन आणि मग 2-3 दिवस झाले की मी विसरून जाते. तर तुम्ही एक वही पेन घ्या, त्याच्यावर नोट डाऊन करून ठेवा की मला ह्या टॉपिकवर आज व्हिडिओ बनवायचा आहे. किंवा नोट्स देखील तुम्ही काढून ठेवू शकता. किंवा मी तर नोट्स म्हणजे व्हिडिओ बघून काढून ठेवतेच, पण माझे जे रिअल आहे, आता मला जो रिअल माझ्या चॅनलला अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर केला. असं काही जे तुम्ही रिअल आहे, फक्त तुमचं रिअल शेअर करूनही तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. मला विचार आला की मी कॉपीराईट माझ्या व्हिडिओला का आलं होतं किंवा कॉपीराईट काय येतं याविषयी मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. तर मग तो व्हिडिओ मी बनवायला घेतला. आता काय करतं, चांगल्या कॉन्टेंटची वाट बघत बसतं. तर चांगल्या कॉन्टेंटची वाट बघत आहे ना, आपण कधी म्हणजे आता म्हणू एका हप्त्याने शूट करू, चांगलं कॉन्टेंट भेटल्यावर 1 महिन्याने शूट करू, असं करत ते शूटच होत नाही. तर तुमचं जे पण असेल रेग्युलर, लोकांना फक्त आहे ना तुमचा एक चेहरा पाठ झाला ना, लोकांना एक रेग्युलेशन पाहिजे. आता मीच व्हिडिओ बघते ना, 1-2 जणींचे रेग्युलर बघते मी. एक हाऊस क्वीन झाली, एक आपली सुवर्णा ब्लॉग म्हणून त्यांचं, किंवा सख्या बहिणी सख्या दारांचं. आता त्यांच्या व्हिडिओमध्ये जर रेग्युलेशन नसेल ना, मीच बोर होऊन जाते, काय राज नाही आला, लगेच त्यांचं चॅनल बंद करून टाकते, दुसरं काही पाहते. मग असं होतं. म्हणजे यूट्यूबला आहे ना रेग्युलेशन पाहिजे तुमचं. तिथे काही व्यक्ती नाही आहे तुम्हाला सांगणारा. ते यूट्यूब फक्त हे बघत असते की आपण किती रेग्युलर आपण व्हिडिओ टाकतोय किंवा आपल्या कामाशी आपण किती संलग्न आहोत, ते यूट्यूब नेहमी बघत असते. व्हिडिओ बनायला घेतला म्हणजे लगेच तो बनतो असं नसतं. आता मीच ह्या क्लिप शूट घेते, याच्या आधी पण मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला होता. त्या व्हिडिओमध्ये कूलर चालू होता की काय, गल्लीत पण खूप नॉईज होता, पूर्ण भर आवाज बी लागला. मग मीच मनात विचार केला की मला कोणाच्या व्हिडिओमध्ये असा बॅकग्राऊंडला खर असा आवाज असला तर मी व्हिडिओ पाहते का? नाही पाहत मी, ऑब्व्हियसली नाही पाहत. मग तो व्हिडिओ मला सोडून द्यावा लागला आणि डबल मला शूट करायला घ्यावा लागला. म्हणजे एखादी क्लिप आपल्याला एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवता ब्लँक होतो. मी होते किती आपण पॉईंट लक्षात ठेवले, किती नोट्स काढले, किती आता विचार केला की मी आता पूर्ण प्रिपेअर आहे, तरी एखाद्या वेळेस थोड्याशा याला का होत नाही, माणूस ब्लँक होतो म्हणजे होतो. मी होते तर असं बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. बऱ्याचदा हीच क्लिप पुन्हा शूट घ्यावं लागते. आता ज्यांना पण वाटतं ना व्हिडिओ तर बनवता, काहीतरी मोबाईल घेता, शूट करता, व्हिडिओ बनवता, तसं नसतं. तुम्ही मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवून बघा, बोलताना कसं होतं. म्हणजे बोलता येत नाही. माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा, बोलायला त्रास होतो, माणूस अडखळतं.
किंवा आपण जे व्हिडिओ बनवणार आहे ते फक्त एकच जण नाही पाहणार आहे, तर हा व्हिडिओ पब्लिक आहे, पूर्ण पब्लिक ह्या व्हिडिओला पाहणार आहे. तर म्हणजे असे व्हिडिओ एकदम टाकायला येणं गट्स लागतं आतूनच, की हा माझं कंटेंट राईटच आहे, मला टाकायचं आहे असं. तर असे काही प्रॉब्लेम असतात. आणि कॉपीराईटचं मी सांगितले तुम्हाला, कारण YT स्टुडिओमध्ये जाऊन येऊन तुम्ही हे करू शकता. तर असे छोटे छोटे प्रॉब्लेम आहे ना येतात, पण आपण चुकांतूनच माझ्या मी चुकातून शिकत चालली. आणि यूट्यूबला ॲज अ करिअर ऑप्शन किंवा असं काही मी बघतच नाही. मला म्हणजे मी पहिले पण आहे ना म्हणजे कपड्याच्या दुकानातच कामाला होते, तर मला कपड्यामध्येच काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे. तर माझ्यासोबतचे जे पण मुलं होते ना त्यांनी स्वतःच्या दुकान टाकल्यात. आणि मी जाते ना आता, तर आहो ना मॅडम बैठो चाय पियो, म्हणजे ते स्वतः ओनर झालेत आता मोठ्या दुकानांचे. तर मला खूप बघून वाटतं. पण ते लांबून लांबून माल आणतात, म्हणजे धुळे, मुंबई, सुरत, लांबून लांबून ते माल आणून विकतात. आपलं एक तर कोणताही बिझनेस टाकायला एक तर पहिलं भांडवल लागतं, कॅपिटल. तर ते माझ्याकडं नवथ्याच्यात जमा होते. कारण सेकंड रिमॅरिड ज्यावेळेस झालं त्यावेळेस फक्त 4-5 वर्ष काम करून किंवा फक्त 4-5 वर्ष कामामध्ये ना फक्त 1 लाख सेविंग होती. त्यात पण मी काही कपडे आणून आहे ना म्हणजे विकण्यासाठी आणून करून पाहिलं होतं बिझनेस, पण त्यात काही मला निघालं नाही. म्हणजे गल्लीत आणून असं एक दुकान अशी प्रॉपर दुकान टाकली ना त्यावेळेस कोणी उधार आपल्याला मागत नाही. आणि ज्यावेळेस आपण घरी माल विकायला आणतो ना, तर माझा म्हणजे लेडीज बघायला आल्यानं नुसतं पसंत आहे, हा घेऊ जातात, पण पैसे द्यायचा कोणी विचार करत नाही. तर मला अर्धीच मी त्याच्यामध्ये लॉसला आली होती. म्हणजे सांगायचं हे की ज्यावेळेस सेकंड हे झालं ना, मी पूर्ण एक 60,000 फक्त माझ्याकडे बॅलन्स होतं. आणि एक मिनी गंठन मी 55,000 ते 60,000 करून ठेवले होते. बस तेवढं 5-6 वर्ष मुलींना बघून आणि हे करून मी सेविंग केलेली होती. पण माझ्या हिशोबाने ती सेविंग ही खूप बेटर होती नसल्यापेक्षा. कारण तुम्हाला शहरामध्ये माहिती आहे लाईट बिल आणि या सगळ्या गोष्टी, खर्च पण कमी नसतो. लहान मुली पण असल्या किंवा मुलं जे पण असतं आपलं कमी नसतो. तर तसं करून मी कमीच केलं. पण ती जी इच्छा राहिली ना, हा कपड्यांचा व्यवसाय करायचा, म्हणजे कपड्यांमध्ये काहीतरी करायचं. 5-6 वर्ष ते सेलिंग करून आहे ना की इतकं नॉलेज आलं होतं ना कपड्यांच्या बाबतीत. तर मनातून इच्छा होती पहिल्यापासून की याच्यामध्ये काहीतरी करायचं. पण ते एक तुम्हाला सांगितलं ना मी, एक तर आपण दुकान घ्यायची विकत म्हणलं ना, कोटेशन कमीत कमी 1,50,000 असं ते आधी ॲडव्हान्समध्ये घेतात. आणि माझी तेवढी देण्याची ऐपत नाही आहे, खरंच नाही आहे. आणि असली जरी ना माझ्यात सध्या ती एवढी हिंमत नाही आलेली की मी आजच मी दुकान घ्यावं आणि टाकावं माझं चांगलं बिल्डअप होईल. कारण पहिल्या याच्यातून मी घरी माल आणून पाहिला ना, तेवढ्या याच्यातून एवढं मी शिकली आहे ना. तर आता मी जो पण माल आणला आहे ना, मी ते नाही गेला तर चालेल, तो मी यूज करेल, पण मी तो उधार कोणाला देणार नाही. आता त्याच्यामुळं मी गल्लीत म्हणजे कोणालाच म्हटले नाही की मी साड्या म्हणले, पण तर मी कोणाला असं फोर्स केलं नाही की तुम्ही न्या आणि असं करा. कारण मला जेवढं बेनिफिट मला माहिती आहे, मला यूट्यूबकडून किंवा याच्यातून जास्त पण बेनिफिट नाही, पण थोडंफार तर आपण काढायलो ना, तर ते मला येईल म्हणून. कारण सगळीकडे जी रेट चालू आहे ती आपली रेट आहे. त्याच्यामुळं मग मी आणलं जाईल आपली साडी. मी घरी कोणाला फोर्स केला नाही, कारण घरी बायका काय घेऊन जातात, पैसे द्यायचं नाव घेत नाही आणि चेहरा पण आपल्याला चेहराच दाखवत नाही म्हणतात असं होतं. म्हणजे यूट्यूबकडं मी आहे ना एक बिझनेस म्हणून पण पाहते. कारण सुवर्णा व्लॉग त्यांचे व्लॉग पाहते मी, त्यांचे डिंक लाडू किंवा मसाले विकताय, हाऊस क्वीन पण साड्या विकते. म्हणजे त्यांच्याकडं पाहून एक बिझनेस करायची एक भोरीत आली मला की आपण दुकान न टाकताही आपण यूट्यूबमधून पण एक बिझनेस टाकू शकतो. खरं तर त्याच हिशोबाने मी यूट्यूबमध्ये उडी मारली आहे. दुसरं काही माझं जास्त मोठं इनिशिएटिव्ह असं नाही आहे यूट्यूबमधून. मला असं करायचं आहे तसं करायचं. यूट्यूबमधून जे पण छोटं मला करता येईल ना, मेन मेहनत करून पैसा कमवायचा आहे. पण मेहनत डोक्याची मेहनत, कष्टाची मेहनत नाही. कारण मोठे लोक, तुम्ही बिझनेसमॅन लोक बघा, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि मग त्यांना पैसा मिळतो. आणि वर्कर लोक आहे ना स्वतः मेहनत करतात, काम करतात, म्हणजे ते डोकं कमी लावतात, मेहनत जास्त करतात. आणि श्रीमंत लोक आहे ना मेहनत जास्त करतात आणि डोकं जास्त लावतात, मेहनत कमी करतात. असं आहे की नाही.
आपल्याला पण डोकं जास्त लावायचं, मेहनत कमी करायचं. आज सकाळपासून मी ते मीशोवर आहे ना ID बनवायला झटले, पण ते GST नंबर यायला पण ते पुढं प्रोसिडच नाही व्हायला लागलं. म्हणजे फक्त आता यूट्यूबला तर टाकलीच मी साडीची रील, पुन्हा ब्लाऊज स्टिच करून आल्यावर सुद्धा एक कॉम्बो ऑफर घेऊन यायचं आहे. जे पण 2 साड्या त्या ऑर्डर करतील ना, 2 साड्या ऑर्डर करणाऱ्यांना मी फक्त 1650ला 2 साड्या देणार आहे. म्हणजे बघा तुम्ही किती स्वस्त आपण देतोय ना. फक्त 50 ते 100 पर्यंत बेनिफिट मी काढते त्याचा. असं कोणी सांगणार नाही, पण मी सांगते. कारण ती साडीचं आहे ना कपड्यावर असतं बरं का. तीच साडी तुम्ही माणसां मीशोला इतक्या कमी रेटला आहे, याला इतक्या कमी रेटला आहे. पण कपडा नावाची चीज तुम्हाला माहिती असेल ना. आता हेच पॅटर्न तुम्हाला 200लाही भेटू शकतं, 100लाही भेटू शकतं, कुठं 500लाही भेटू शकतं, 1000लाही भेटू शकतं. तर हाच डिफरन्स आहे, बाकी काही नाही. तर आजचा व्हिडिओ आहे ना ताईंनो मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.